नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. राधिकाच्या डोहाळ जेवणाची सगळी तयारी झाली होती. कार्यक्रम छोटा असल्यानं मोजकेच गेस्ट आले होते. जवळपास सगळे अगदी वेळेतच उपस्थित होते. राधिका छान तयार झाली होती. हिरव्या रंगाचा भरजरी शालू, सोन्याचे दागिने, नाकात नथ, केसात हातात दंडावरती मोगऱ्याचे गजरे लावले होते. खूपच सुंदर दिसत होती ती. गरोदर स्त्रीच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं, आनंद असतो, तो तिच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता. शिव तिला घेऊन माईंजवळ आला. माई तिचा लोभ करत कडाकड बोटं मोडू लागल्या आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तिला आशीर्वाद दिला. खूपच गोड दिसतीयस. त्यावरती राधिका खुदकन हसली. तिनं आलेल्या गेस्टकडे पाहून स्माईल केलं. तिला गाथा आणि सरपोतदार फॅमिली दिसली नाही. माई, गाथाताई नाही आल्या का? अजून नाही आली, येईल. शिव, देवला म्हणावं जरा फोन करून तरी पहा. हो. मग तो देवला शोधत बाहेर गेला. देव मस्त तयार होऊन मॅन्शनच्या बाहेरील आवारामध्ये गाथाचीच वाट पाहत उभा होता. आली का गाथा? शिवनं विचारलं. नाही ना, तिचीच वाट पाहतोय, देव बोलला. तिला फोन केलास? हो. काय म्हणाली? ॲज युजल उचलला नाही. ती येईल ना? शिवनं विचारलं. देव जाणो. देव एक दीर्घ श्वास घेत बोलला. ओके, मग सांग ना, ती येईल ना? देव वैतागून त्याच्याकडे पाहू लागला. अरे असं काय पाहतोयस? तूच आत्ता म्हणालास ना देव जाणो, म्हणून विचारतोय. असे पांचट जोक तुला कोण शिकवतं रे? देव बोलला. तुझ्या बायकोकडनं शिकलोय, शिव हसत बोलला. जात, तुझी बायको तुला बोलावते, देव डोळे बंद करून दात आवळत बोलला. ठीक आहे, जातो. तुझी बायको आली की तिलाही घेऊन माझ्या बायकोजवळ ये, शिव आत जात बडबडू लागला. तुझ्या तर, देव चिडून बोलला आणि शिव हसतच आत पळून गेला. आगाऊ कुठला. देव पुटपुटला आणि समोरून समीरची गाडी त्याला गेटमधून आत येताना दिसली. तो खुश झाला आणि पळतच त्यांच्याकडे गेला. मावशीच्या हातामध्ये एक मोठी टोपली होती. त्यानं लगेच दार उघडून ती टोपली घेतली. माया, गाथा आणि समीरही बाहेर आले. मायाच्या हातातही गिफ्ट होते. वेलकम. देव गाथाला पाहून हसत बोलला आणि तिने नाक मोरडलं. आम्हाला यायला उशीर झाला का? मावशी बोलली. नाही, जास्त नाही. कम, सगळे तुमचीच वाट पाहत आहेत, देव बोलला. मग माया, मावशी आणि समीर समोर होते आणि त्यांच्या मागे गाथा. देवनं लगेच तिचा हात पकडला. ती रागानं त्याच्याकडे पाहत होती. यू लुकिंग ब्युटिफुल, तो हळूच तिच्या कानात बोलला. माहीत आहे मला, असं म्हणत तिनं त्याच्या हातून हात सोडवून घेतला आणि केसांना झटका देत तोऱ्यात पुढे गेली. उफ, हिचे नखरे आणि हा राग. तो छातीवर हात ठेवून बोलला आणि तिच्या मागे गेला. गाथा आली. तिला पाहून शिव अगदी खुश होत बोलला. राधिकाने गाथाकडे पाहिलं. गोरीपान, मेंटेन केलेलं शरीर, एका हातात सोन्याची बांगडी आणि दुसऱ्या हातात वॉच, अंगावर लाल रंगाची सुंदर काठापदराची साडी आणि त्यावरती वर्क केलेला ब्लाऊज, क्लचर लावून मोकळे सोडलेले केस, गळ्यामध्ये सोन्याची चेन, साधा सिंपल मेकअप आणि चेहऱ्यावरती गोड हसू, आणि त्या गोड हसण्यानं तिच्या गालावरती पडणारे ते सिंपल असे डिंपल. खूपच सुंदर होते ते. साधी, सिंपल, परंतु एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत होती ती. बाळा, हे तुझ्यासाठी. मावशीनं तिच्या हातात ती टोपली दिली ज्यामध्ये फळं होती. थँक्यू, राधिका स्माईल करत बोलली. कॉंग्रॅच्युलेशन्स. मायानं तिच्यासाठी आणलेले गिफ्ट्स तिला दिले. एवढ्या सगळ्याची काय गरज होती? शिव बोलला. रिवाज असतो डॉक्टर साहेब, असं रिकाम्या हाताने आशीर्वाद कसा देणार? मावशी बोलली. कॉंग्रॅच्युलेशन्स. गाथानंही तिला हसत विश केलं. थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी इथे आलात. राधिका तिचे हात हातात घेऊन बोलली. त्यावर गाथाने हलकसं स्माईल केलं. खूप सुंदर दिसतेस. गॉड ब्लेस यू, गाथा बोलली. तुम्ही पण खूप सुंदर आहात. देव भाऊजी फार लकी आहेत, राधिका हसत बोलली
आणि गाथा काहीच न बोलता मागे झाली. गाथा, माईनं तिला आवाज दिला. माई. गाथाने नमस्कार केला. सदा सुखी रहा. थँक्स फॉर कमिंग. माई तिचा लोभ करत बोलल्या. ग्रीषा कुठे आहे? गाथा आजूबाजूला पाहत बोलली. इतका वेळ इथेच राधिकासोबत बोलत खेळत बसल्या होत्या, कुठे गेली? मी पाहते. गाथा असं म्हणून तिथून उठून ग्रीषाला शोधू लागली. तेवढ्यात भो, पाठीमागनं ग्रीषानं तिला डचकवलं. आई ग. गाथा दचकून छातीवरती हात ठेवून बोलली. माऊ घाबरली, माऊ घाबरली असं म्हणत ग्रीषा गाथाला बी लागली. बदमाश. गाथानं तिला उचलून घेतलं. दिवसभर झालं माझ्यापासून दूर आहेस, तुला माझी आठवण नाही आली का? गाथा तिच्या गालावरती ओठ टेकवत बोलली. नो, बाबा होता ना इथे, ग्रीषा बोलली. कट्टी. गाथा गाल फुगवून तिला खाली उतरवत बोलली. सॉरी, मला तुझी फार फार आठवण येत होती. मग बाबा म्हणाला माऊ थोड्या वेळात येणारच आहे, मग तुझी आठवण ना पळून गेली. खोटं बोलतेस ना? गाथानं डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत विचारलं. हो, असं म्हणून ग्रीषा हसू लागली. यू नॉटी गर्ल. गाथानं तिचा गाल ओढला. माऊ डोंट, माझा मेकअप खराब होईल ना. तुला माहीत आहे राधिका आंटीनं मला पण मेकअप करून दिलाय. हो का? खूपच गोड दिसतंय माझं बाळ. गाथाने तिच्या नाकाला नाक घासलं. चल ना, मला तुला एक गंमत दाखवायची आहे. कोणती? बाबाचं घर आणि माझी टॉय रूम. असं म्हणत ग्रीषानं तिला ओढतच आत नेलं. ग्रीषा, नो बेबी, असं कोणाच्याही घरात फिरत नसतात. बाबाचं घर आहे माऊ, आणि बाबा म्हणाला जे त्याचं आहे ते माझं आहे. तू ये ना, कोणी काही बोलत नाही. ग्रीषा तिला ओढत आत नेत होती. ग्रीषा बेबी, ऐक ना राजा, फंक्शन सुरू होतंय. गाथा तिला रोखण्याचा प्रयत्न करत होती, परंतु अखेर ग्रीषानं तिला सगळं मॅन्शन फिरवलं, जे तिला आधीच तिथला कानाकोपरा माहीत होता. झालं सगळं पाहून, आता चल, गाथा बोलली. बाबाची रूम राहिली ना. तुला माहीत आहे बाबाची ना खूप मोठी बेडरूम आहे, आणि तिथे सगळे तुझे फोटो आहेत. ग्रीषा तिला ओढत आत नेत बोलली आणि देवच्या बेडरूममध्ये घेऊन आली. त्या ठिकाणी सगळीकडे गाथाचे फोटो लावले होते. ते पाहून गाथाच्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर आल्या. त्याच्या प्रेमाचे प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले आणि ती त्या आठवणींमध्ये हरवली. गाथा. तेवढ्यात पाठीमागून रामाचा आवाज आला. मग गाथा सत्यात येत मागे वळून पाहू लागली. फंक्शन सुरू होत आहे, माई बोलावत आहेत तुला. आलेच बेबी, चल. गाथा ग्रीषाला घेऊन मग फंक्शनमध्ये आली. पारंपरिक गाणी गात सगळ्या लेडीज राधिकाला आशीर्वाद देत तिच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत होत्या. राधिका तिच्या पोटावरती प्रेमानं अलगद हात ठेवून हसत होती. शिव पण खूप खुश होता. त्या दोघांचं फोटो सेशन सुरू होतं. सगळे त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाले होते. ते पाहून नकळत गाथाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण जेव्हा ती गरोदर होती तेव्हा यातलं काही झालं नव्हतं. ती आई होणार होती ही गोष्ट सुद्धा तिला सगळ्यांपासून लपवावी लागली होती. ग्रीषाला कोणाचेच ब्लेसिंग्स मिळाले नव्हते. तिने ग्रीषाकडे पाहिलं, जी तिच्या मांडीवर बसून फंक्शन पाहत होती. तिनं तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि डोळ्यातलं पाणी पुसलं. पण तिला पाहून काही लेडीज कुजबुज करत होत्या. ही तीच मुलगी आहे ना जिच्याशी देवचं लग्न मोडलं होतं? हो हो, तीच आहे. मग ही पुन्हा इथे काय करतेय? देव पुन्हा तिच्याशी लग्न करणार आहे म्हणे. पुन्हा का? ती छोटी मुलगी ना देवची आहे म्हणे. बाई, खरं की काय? मी तर असं ऐकलंय ही इतके दिवस कुठे होती मग? बाहेर देशात होती म्हणे, आता काही महिने झालेत पुन्हा इथे आली आहे. अशी अचानक? देवनं अजून लग्न कुठे केलंय? त्या मुलीचा आडोसा घेऊन पुन्हा त्याच्याशी संबंध जोडतीये. मला तर वाटतं ही मुलगी देवची नसणार. त्याची असती तर ही इतके दिवस अशी गायब असते का? 4 वर्षांनंतर आली आहे या मुलीला घेऊन. मलाही तीच शंका येते. देव खूप साधा सरळ आहे, ही त्याला पुन्हा फसवू नये म्हणजे झालं. कोणाचं पाप आहे काय माहीत जे देवच्या माथी मारतीये ही मुलगी. त्यांचं बोलणं गाथाला स्पष्टपणे ऐकायला जात होतं. आधी
तिने याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर तिचा पेशन्स संपला आणि ती रागानं बोलली, बस, माझ्या मुलीबद्दल अजून एक शब्द जरी पुढे बोललात ना तर याद राखा. गाथाचा आवाज ऐकून माया, समीर तिच्या जवळ गेले. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? इथे गाथा आणि देवमधले संबंध सुधारण्याऐवजी अजूनच खराब होतील का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.